नमस्कार मंडळी, माझा मुलगा आहे 2 वर्षाचा आणि त्याला झालेली होती सर्दी। म्हटलं चला काहीतरी असं नवीन आणि युनिक असा टेस्टी पदार्थ बनवूया। म्हटलं चला का तुम्हालाही नाही शेअर करायचा, तर मी इथे छान अशी मायक्रोनी बनवणार आहे। व्हाईट पास्ता अगदी सोपा आहे, साधा सिंपल, अगदी 10 मिनिटात रेसिपी बनवून रेडी आहे। आणि तुम्हाला घ्यायचे आहेत इथे गव्हाचे, मी गव्हाचेच घेतलेले आहे मायक्रोनी, जे तुम्हाला शॉपमध्ये अगदी इझिली मिळून जातील। आपण मैद्याची घेणार नाहीयेत कारण मुलांसाठी बनवायचं आहे, म्हणून मी 5 मिनिटं बॉईल करून घेतलं त्याला। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकले। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं बटर आणि 1 चमचा आपल्याला मैदा घालायचा आहे, कारण आपल्याला इथे पहिलं बनवायचं आहे व्हाईट सॉस, जो अगदी सिंपल आहे। त्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये ऑरेगॅनो घालणार आहे, जे टेस्टसाठी अगदी छान लागतं, मस्त वाटतं आणि मुलांनाही काहीतरी फास्ट फूडचं फ्लेवर मिळतो। बघू शकता इतकी सुंदर रेसिपी आहे आणि तुम्हाला अगदीच 10 मिनिटात मुलांनाही काहीतरी झटपट बनवून द्यायचे स्नॅक मध्ये, तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता। आणि त्याचसोबत ती तितकीच हेल्दी पण आहे, कारण आजकाल मुलं व्हेजिटेबल खायला खूप कंटाळा करतात, म्हणून त्यांना असं काहीतरी कारणामध्ये व्हेजिटेबल पण देऊ शकता। आता माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स होत्या मी त्या घातलेल्या आहेत, तुम्ही आणखी ॲड करू शकता। आणि थोडंसं मी दूध ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला पास्ता बनवायचा आहे। आणि त्यानंतर मस्त असं थोडंसं पनीर क्रश करून घेतलं, त्यामध्ये 1 स्लाइस मी चीजची ॲड केलेली आहे। आणि आपला जो मायक्रोनी मी आधी बॉईल करून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे। बघू शकता इतका सुंदर झालेला आहे आणि इतकी टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन। बाय।